चालली आहे। भोले पेट्रोल पंप, त्यानंतर आपला राजाराणी चौक आणि मग त्यानंतर कलेक्टर ऑफिस DPO पासून अशा पद्धतीने आपण देशमुख साहेब आपण ठीक आहे। आज 10 दिवस झाले आदिवासीचे मुलं उपोषणाला बसलेले आहेत, पण सरकारला कुठली प्रकारची जाग येत नाही। आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये बेरोजगारी, MPSCचा पेपर फुटत आहे, नीटचे पेपर फुटत आहे आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहे। महागाईचा तर बोलूच नाही, किती महागाई वाढणार आहे। सरकार साठेबाजीचं सरकार आहे, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, गोरगरिबांची साखर कडू करणार आहे। हे आंदोलन उभारलेलं आहे, हा एल्गार आहे सरकारला जाग येण्यासाठी। धन्यवाद। आज युवकांच्या हक्कासाठी, युवकांच्या रक्षणासाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी ही या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे, आज नरेंद्र मोदी साहेब 12 वर्ष झाले देशाचे पंतप्रधान आहे। त्यांनी सांगितलं होतं का मी 2 कोटी युवकांना रोजगार देणार। त्यांना युवकांना विचारायचं आहे, आपल्याला खरंच 2 कोटी युवकांना रोजगार मिळाला का? अजूनही आपल्याला 2 कोटी रोजगार तर सोडा, त्यांनी आपल्या देशातल्या सुशिक्षित बेरोजगार केलेला आहे युवक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि हा एल्गार याच्यासाठी आहे की हे देशातील पूर्ण महाराष्ट्रातील युवक आज पूर्ण नागपुरी प्रधानमंत्र्यांना जॉब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण बघितलं असेल या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये युवकांवर किती बेरोजगारी आणली। 12 वर्षामध्ये आपल्या युवकांना 90% युवकांना त्यांनी पकोडे तडण्याला लावण्याचं काम युवकांची एल्गार रॅली आहे। मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद। काँग्रेस पक्षाचा आज नागपूरमध्ये आदरणीय आपले नेते अनिल बाबू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आहे। त्याचा खरा उद्देश आता आमच्या अध्यक्ष त्यानंतर वर्षाताईंनी पण सांगितलं, जे गेंड्याचा कातडा घेऊन झोपलेलं सरकार आहे त्याला जागी करण्याकरिता मिळाली का? नाही मिळाली। अरे नोकरी नाही मिळाली, त्याच्यामुळे आमचे बिचारे जे युवक आहेत त्यांचं लग्न त्यांच्या हाताला काम जास्त वेळ देणार नाही, कारण आपले नेते सुद्धा या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पेपर फुटतायत। नीटचा पेपर फुटला, जंतर मंतर मध्ये लाखो विद्यार्थी तिथे जमलेत, तरी पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही। MPSCचा पेपर फुटला,
शिक्षकांच्या भरतीचा पेपर फुटला, तलाठ्याच्या परीक्षेचा पेपर फुटला. हे काय चालू आहे? त्याच्यामुळे अशा पद्धतीनं वारंवार देशाच्या परीक्षेमध्ये आणि राज्याच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी होते आहे. त्याच्यामुळे प्रचंड नाराजी आमच्या युवकांमध्ये आहे. त्याचबरोबर महागाईचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोल वाढली, साखर वाढली, जेवढा जीवनावश्यक वस्तू आहेत त्याची किमती वाढल्यात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईची झळ बसते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. पोलीस भरती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवेमध्ये ज्या पद्धतीने भरत्या व्हायला पाहिजे त्या भरत्या नाही. त्याच्यामुळे प्रचंड असंतोष त्या निमित्तानं सर्व जनतेमध्ये आहे. आणि त्याचबरोबर स्मार्ट मीटरचा विषय सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जबरदस्तीने घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर लावण्याचं या सरकारचं काम चालू आहे. त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. त्यासाठी मोर्चा इथे काढलेला आहे. आज विजय वडेट्टीवार जे म्हटले की सुप्रियाताईकडे पण ओबीसी प्रमाणपत्र आहे, अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? काय राजकीय अर्थ? काय मी याच्याबद्दल विजय वडेट्टीवार काय बोलले मी ऐकलं नाही. मी त्यांचं विधान ऐकील आणि मग बोलेल. सुप्रियाताईनं असंही म्हटलंय काय मला वारंवार काँग्रेसकडून टार्गेट केलं जात आहे. काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं त्यांना टार्गेट केलं जात आहे? सुप्रियाताई काय बोलल्या ते सुद्धा ऐकलं नाही. मी व्यवस्थित सर्व ऐकल्यानंतर तुमच्याशी सविस्तरपणे बोलीन. रोहित पवारांना काँग्रेसमध्ये येण्याची एक प्रकारे ऑफर जो आहे ती देण्यात आली आहे वडेट्टीवारांकडून. रोहित पवारांना त्याचं उत्तर रोहित पवार देतील. महाराष्ट्रात मोटरसायकल रॅली काढण्यात येते आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही जे पक्ष आहेत, दोन्ही जे गट आहेत राष्ट्रवादीचे एकत्र होईल त्याकडे ही रॅली झाली आहे? अशी कुठेही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येईल अशी कुठेही चर्चा नाही.